नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तनया तुम्हा सर्वांचं स्वागत करते या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे मी कोण होणार. मित्रांनो, आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षेत्रात दिसते ती जीवघेणी स्पर्धा. पण खरं तर त्यामुळे निराश व्हायचं अजिबात कारण नसतं. जीवनात पावला पावलावर आपल्यासाठी संधी उपलब्ध असतात आणि अशाच संधींचा वेध आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आणि आर्किटेक्ट झाल्यावर तुम्हाला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रिन्सिपल श्री सुहास तळेकर सर. नमस्कार सर. नमस्कार सर. जीवनात यश आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे जे करिअर ऑप्शन्स आहेत त्यातलं आर्किटेक्चर हे एक उत्तम क्षेत्र आहे. मला सांगा, आर्किटेक्चर ही विद्याशाखा का निवडावी? म्हणजे त्या क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? आर्किटेक्चरचा कोर्स यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर तुम्ही आर्किटेक्ट म्हणून प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता, प्राध्यापक म्हणून काम करू शकता, सरकारी कामामध्ये नोकरी आणि संधी मिळू शकते. अगदी सॉफ्टवेअर कंपनीतसुद्धा आर्किटेक्टला काही जॉब्स अवेलेबल आहेत. आजकाल अर्बन डिझाईन, कॉन्झर्वेशन, लँडस्केप इत्यादींसारखी असंख्य नवीन दालने आर्किटेक्टसाठी खुली झाली आहेत. अर्थात या विद्याशाखेत येणारे विद्यार्थी शक्यतो स्वतःची प्रॅक्टिस करण्यात जास्त इंटरेस्टेड असतात, कारण सेल्फ मोटिवेटेड, सेल्फ ऑर्गनाइज असा हा व्यवसाय आहे आणि त्यात कुणाची बांधिलकी नसते. अच्छा सर, या विद्याशाखेत प्रवेश घेण्यासाठी अपेक्षित पात्रता कोणती? आर्किटेक्चरला ॲडमिशन घेण्यासाठी फिजिक्स व मॅथ्स हे विषय घेऊन 12वी पास होणं अत्यावश्यक आहे. याखेरीज नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर म्हणजे नाटा या परीक्षेत किमान 80 मार्क मिळवून पास व्हावं लागतं. मुख्य म्हणजे आर्किटेक्ट म्हणून काम करायचं असेल तर तुमच्या अंगात थोडी तरी कला असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा पिंड कलाकाराचा असला तर तुम्ही नक्कीच चांगले आर्किटेक्ट होऊ शकता. सर, आर्किटेक्चरचा कोर्स किती वर्षांचा असतो आणि त्यात स्पेशलायझेशन करायची काही संधी असते का? अगदी योग्य प्रश्न विचारलात, कारण आर्किटेक्ट झाल्यावर इमारतींची आणि घरांची डिझाईन करायची एवढंच अनेकांना ठाऊक असतं. पण या क्षेत्रात त्याही पलीकडे जाऊन खूप वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. आर्किटेक्चर हा 12वी नंतरचा 5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. डिग्री घेतल्यानंतर पुढे मास्टर्स डिग्री घेता येते. त्यात स्पेशलायझेशनला भरपूर वाव आहे. उदाहरणार्थ लँडस्केप डिझाईन, अर्बन डिझाईन, सिटी प्लॅनिंग, कन्झर्वेशन, हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अशा किमान 18 ते 20 फॅकल्टीमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करायचं? ज्याप्रमाणे डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट किंवा वकील झाल्यावर स्वतंत्र व्यवसायाचा परवाना मिळतो, त्याप्रमाणे आर्किटेक्ट झाल्यावर एक परवाना मिळतो. त्यानंतर संपूर्ण देशात कुठेही तुम्ही आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस करू शकता. याखेरीज नोकरीच्याही खूप संधी उपलब्ध असल्यामुळे बेरोजगारीचा दर आर्किटेक्ट मंडळींमध्ये अगदी अत्यल्प असतो. तुमच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार तुम्ही नवीन काय इनोव्हेट करू शकता, यालाही या क्षेत्रात खूप महत्त्व आहे. म्हणूनच 5 वर्षाचा कोर्स म्हणजे केवळ अभ्यास एके अभ्यास असं नसतं. यशोदा कॉलेजमध्ये तर आम्ही करिक्युलमच असा प्लॅन केला आहे की फन ॲक्टिव्हिटी म्हणून या कोर्सकडे पाहता येतं आणि ॲडिशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट होते. त्यामुळे तुम्ही जास्त शिकता, अगदी स्वतःहून. इंजिनिअरिंगसारखं अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि डिग्री मिळवायची असा हा कोर्स नक्कीच नाही. आर्किटेक्चरमध्ये डिझाईन तयार करण्यासाठी तुमचे स्वतःचे एफर्ट्स असतात, स्वतःची प्रतिभा वापरायला लागते. डिझाईनबरोबरच मॉडेल्स बनवायचे असतात. म्हणजे आर्ट रिलेटेड अनेक गोष्टी असल्यामुळे हे शिक्षण आनंददायी आहे. इतर कोणत्याही शाखेत परीक्षेसाठी वर्षाच्या शेवटी तुम्ही खूप अभ्यास करता, पण आर्किटेक्चरमध्ये अभ्यास संपूर्ण वर्षात विभागला जातो आणि तुम्हाला दिलेले प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या मॉड्यूलनुसार सेमिस्टरमध्ये कधीही पूर्ण करू शकता. सर, 10वी नंतर सुद्धा आर्किटेक्चरचा एक अभ्यासक्रम असतो ना? हो, 10वी नंतर आर्किटेक्चर किंवा इंटिरियर डिझाईनमधला 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. डिप्लोमामध्ये सरासरी 50% गुण मिळवावे लागतात आणि त्यात मॅथ्स हा कंपल्सरी सब्जेक्ट असतो. 12वी नंतरचा डिग्री कोर्स करायचा असेल तर 12वी सायन्समध्ये किमान 50% मार्क असावे लागतात. 12वीला PCM ग्रुप असावा लागतो आणि त्यामध्ये 50% कमीत कमी मार्क असावे लागतात. शिवाय डिग्री असो वा डिप्लोमा, नाटाची परीक्षा कंपल्सरी आहे. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस करता येते.
सध्या नाटाची परीक्षा प्रत्येक शनिवार व रविवार होत असते आणि त्या संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही यशोदा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये कधीही येऊ शकता. सर, 5 वर्षांचा जो डिग्री कोर्स आहे त्याच्या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं असतं? पहिल्या 3 वर्षात डॉट प्रोग्राम जास्त असतात. टेक्नॉलॉजीचे सब्जेक्ट असतात. ग्राफिक डिझाईन, क्लायमॅटॉलॉजी वगैरे या 3 वर्षात तुम्ही शिकता. इतर विषयामध्ये प्लंबिंग सारखे तांत्रिक विषय तुम्ही शिकता. 4थ्या वर्षात तुम्ही प्रोफेशनल प्रॅक्टिस सुरू करता. या वर्षात तुम्हाला कोणत्या तरी प्रोफेशनल आर्किटेक्टकडे 6 महिने इंटर्नशिप करावी लागते. इंटर्नशिपचा फायदा असा होतो की डिग्री मिळवायच्या आधीच तुम्ही मार्केटमध्ये उतरता. तुमचे संपर्क वाढतात. मार्केटमध्ये काय हवं आहे नको आहे ते कळतं. अनेकदा विद्यार्थी जिथं इंटर्नशिप करतात तिथेच ते पुढे जॉबसुद्धा करू लागतात. 5व्या वर्षी तुम्हाला प्रोजेक्ट थिसिस असतो. म्हणजेच तुमचं 4थं आणि 5वं वर्ष सेल्फ स्टडीचं असतं. कॉलेजकडून तुम्हाला प्रोजेक्टमध्ये प्रोफेशनल गायडन्स मिळतो. हा प्रोजेक्ट नॅशनल लेव्हलचा असतो. तो कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डिग्री मिळते. सर, सातारचं यशोदा आर्किटेक्चर कॉलेज कधीपासून सुरू झालं आणि इथून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचं पुढचं करिअर कसं चाललंय? 2015 साली यशोदा आर्किटेक्चर कॉलेज सुरू झालं आणि तेव्हापासून 5 बॅचेस बाहेर पडल्या. 2020मध्ये पहिली बॅच बाहेर पडली. मुख्य म्हणजे येथून पास होऊन बाहेर पडलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकतर स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली किंवा त्यांना चांगले जॉब मिळालेत. यशोदा कॉलेजमधले 8 ते 10 विद्यार्थी सध्या परदेशात मास्टर्स कोर्स करतायत. त्यासाठी सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही रेडी करून देतो जेणेकरून त्यांना कुठेही जाऊन मास्टर्स कोर्स करता यावा. अच्छा सर, आर्किटेक्चरचं शिक्षण घेण्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट काय आहे? मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक फन फील्ड आहे. इथे साईट व्हिजिट नेहमी होत असतात. स्टडी टूर्स होत असतात. यशोदा कॉलेजनं नॅशनल इंटरनॅशनल स्टडी टूर अरेंज केले आहेत. हे मुद्दाम नमूद करण्यासारखं आहे. या टूर्समधून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जगाच्या नकाशावर स्थान मिळवून दिलंय. स्टडी टूर्सचाही मोठा फायदा होतो. या टूर्समध्ये आम्ही इतर विद्यापीठांच्या आणि कॉलेजच्या तज्ज्ञ प्राध्यापकांशी विद्यार्थ्यांची भेट घडवून आणतो. आपण नेमके कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं याचं पक्कं भान यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतं. फारच छान. आर्किटेक्चरच्या कोर्सची फी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली आहे का? किंवा यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप्सचा लाभ मिळू शकतो का? नक्कीच. अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत. 12वी नंतर जेव्हा आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतली जाते तेव्हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना याबद्दल फारशी माहिती नसते. या कोर्सची फी खूप जास्त आहे एवढंच त्यांना दिसत असतं. खरं तर सरकारी नियमानुसारच प्रवेश शिक्षण समितीनं ही फी निश्चित केलेली असते. तज्ज्ञ प्राध्यापक आणि इतर सुविधांचा विचार करता ती योग्यच असते. ॲडमिशनसाठी येणारा विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो, त्याची इलिजिबिलिटी काय आहे, त्यानुसार त्याला कोणती स्कॉलरशिप मिळू शकते याची माहिती आम्ही पालकांना देतो. स्कॉलरशिप मिळाली तर ट्युशन फी निम्म्यावर येते. अच्छा सर, यशोदा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रमुख सुविधा कोणत्या? कॉलेजमध्ये सुसज्ज कॉम्प्युटर लॅब आहे. हायली क्वालिफाईड टीचिंग स्टाफ आहे. डिजिटल क्लासरूम्स आहेत. त्यात प्रोजेक्टर फॅसिलिटी अवेलेबल आहे. आमच्या व्हिजिटिंग फॅकल्टीज पण खूप अनुभवी आहेत. रिअल लाईफमध्ये जे लोक आत्ता प्रोजेक्ट करतायत त्यांचं मार्गदर्शन मिळणं या अभ्यासक्रमासाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग करतो. आमच्या सगळ्या फॅकल्टीज मास्टर्स किंवा PhD केलेल्या आहेत. इंटरॅक्टिव्ह लर्निंगवर आम्ही विशेष भर देतो. शिवाय आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जास्त मिळतो. सांगायला मला अभिमान वाटतो की यावर्षी फायनल इयरचा रिझल्ट 100% लागला आहे. 90% विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळालं आहे. ओव्हरऑल मी असं म्हणेन की आर्किटेक्चर हे हुकमी यश देणारं करिअर आहे. यासाठी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी सज्ज आहे. थँक्यू व्हेरी मच सर. तर मित्रांनो, बेरोजगारीचा दर जिथं सगळ्यात कमी आहे अशा आर्किटेक्चर क्षेत्राची माहिती तुम्ही ऐकलीत. तेव्हा तुमचा ओढा कलेकडे असेल तर बिनधास्त हे क्षेत्र निवडा आणि उत्तुंग करिअर बनवा. त्यासाठी आजच संपर्क साधा यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, वाढे या ठिकाणी. अधिक माहितीसाठी www.ycoa.org.in या वेबसाईटला भेट द्या किंवा 966 555
0226 या क्रमांकावर संपर्क साधा. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमची रजा घेते. बाय.